नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, विशेषतः यामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी पुढच्या महिन्यापासून जो हप्ता आहे एप्रिल 2026 पासून हा दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत देण्यात येणार आहे. आणि या संदर्भात पाहू शकता एक महत्त्वाची अशी जो निर्देश आहे, एक सूचना हे जारी करण्यात आली असून यामध्ये या अंतर्गत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणं हे सक्तीचं असणार आहे. मात्र असा प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे की एप्रिल 2026 म्हणजे पुढच्या महिन्यापासून ही सक्ती जी आहे, नोंदणीची सक्ती ही कंपल्सरी असणार आहे की त्यानंतर नसेल. जर समजा नोंदणी नसेल तर एप्रिलचा हप्ता मिळेल किंवा नाही. तर हा जो मनामध्ये प्रश्न आहे दिव्यांग बांधवांचा, याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी यामध्ये तुमचा एप्रिल महिन्यासाठीचा जो हप्ता आहे यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी नोंदणी नसेल केली तरी कदाचित मिळाला तरी दिव्यांग बांधवांना अजूनही वेळ आहे. ते लगेचच त्यांची नोंदणी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर करून घेऊ शकतात. सोप्या पद्धतीची ही नोंदणी प्रक्रिया असून कशी करायची या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ जे आहेत हे केलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर. मराठी पिक गाईड यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच ज्या अपडेट आहेत आपण तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवत असतो. या कारणामुळे बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. तर पाहूयात ही जी अपडेट आहे यामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे हे नोंदणी कंपल्सरी असणार किंवा नाही, सक्तीचे आहे किंवा नाही. तर या संदर्भात दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय हे सगळ्यात अगोदर जाणून घेऊयात. महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग बांधवांसाठी सर्व योजना एकाच छताखाली आणण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे सुरू केली आहे. आणि या पोर्टलवर प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने स्वतः प्रोफाईल तयार करणं आणि नोंदणी करणं हे आवश्यक आहे. कारण पोर्टल सुरू झाल्यापासून विभाग आणि तहसील कार्यालयामार्फत असा निर्देश हा देण्यात आलेला आहे. आणि नोंदणी न केल्यास हे काय होऊ शकतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमच्याजवळ वेळ आहे, कशी करायची हे सुद्धा स्वतः दिव्यांग कल्याण आयुक्तालय जे आहेत यामध्ये आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर पोर्टलवर नोंदणी न केल्यास दिव्यांग व्यक्ती सर्व योजनांपासून वंचित राहील आणि मासिक अनुदान हप्ता त्यांचा बंद होईल असे सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. यामुळे नोंदणी बंधनकारक झाली होती जेणेकरवी लाभार्थ्यांना नियमित हप्ता मिळावा यासाठीचा प्रयत्न होता. तर यावर पोर्टलवर सध्या तांत्रिक अडचणी आहेत. बहुतांश लाभार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या की नोंदणी करता येत नाही आहे, नोंदणी करताना अडचण येते, त्याचबरोबर OTP येत नाही, अशा 100 समस्या आहेत. तर या कारणामुळे नोंदणी करतानाची समस्या उद्भवत आहेत. डेटा नॉट फाउंड एरर येतोय, माहिती भरल्यानंतर एडिटिंगचा पर्याय नाही आहे, कागदपत्र अपलोड करता येत नाही आहेत, APIचा एरर येतोय, त्याचबरोबर काहींना नोंदणीच करता येत नाही, तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी प्रमाणपत्राचा भेदभाव यामध्ये दर्शवला जातोय, त्याचबरोबर UDID कार्ड क्रमांक मॅच होत नाही किंवा एरर येतोय. अशा सगळ्या ज्या अडचणी आहेत या अडचणींमुळे लाभार्थ्यांना नोंदणी करताना अडचणी येते. तर या कारणामुळे दिव्यांग संघटना आणि संस्थांचा याला विरोध आहे. राज्यातील दिव्यांग संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी विभागाकडे निवेदनं दिली आहेत. त्यांच्या मते पोर्टल सुरळीत नसताना नोंदणी न केल्याबद्दल हप्ता थांबवणं अन्यायकारक आहे. विनंती, तांत्रिक समस्या सोडवून पोर्टल सुरळीत करा, नोंदणी पूर्ण होऊ द्या आणि त्याच्यानंतरच हप्ते जे आहेत तोपर्यंत होईपर्यंत हप्ते नियमित द्या आणि त्याच्यानंतरच लाभार्थ्यांना जी सक्ती आहे नोंदणी करण्यासाठीची ही सक्ती करा. तर विभागाचा निर्णय काय आहे? एप्रिलसाठी सूट हे देण्यात आली आहे. तर संघटनांच्या तक्रारीनंतर विभागाने U-टर्न घेतला असून आता एप्रिल महिन्याच्या हप्ता पोर्टलवर नोंदणी झाली नसेल तरी मिळेल. कारण पोर्टलच्या तांत्रिक समस्यांमुळे लाभार्थ्यांचा दोष नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाहू शकता नोंदणी आवश्यक सांगितली होती, नसेल तर एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता मिळणार नाही. मात्र आता हे बदललं असून एप्रिल महिन्यासाठी ही नोंदणी आवश्यक नाही आहे. नोंदणी तुम्ही करून घ्या, हे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढचा मेपासूनचा जो हप्ता आहे हा कदाचित बंद होऊ शकतो. त्या कारणामुळे तुम्हाला शक्य असेल तर आत्ताच तुमची नोंदणी त्याचबरोबर कागदपत्र अपलोड करून घ्या. व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे एप्रिल नंतरनं
सूट मिळणार नाही, कारण लाभार्थ्यांना 25% पूर्ण कागदपत्र DBT KYC क्लिअर असूनही पैसे मिळत नाहीत. ट्रान्झॅक्शन फेलचा एरर येतोय, पण कारण सांगितले जात नाही. विभाग सांगतो की हप्ता मिळेल, पण शेवटी तेही काय करू शकत नाही आहेत. तर यावेळेला काय करायचं आहे, प्रोफाईल तयार करा, कागदपत्र तुम्ही नंतर अपलोड करा, पण तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे यामध्ये करून घ्या. तर असा सध्या महत्त्वाचा हा अपडेट आहे. जरी विभागाने 1 महिन्यासाठी तुम्हाला सूट दिली असली, या महिन्यासाठी तुमचा जर नोंदणी नसेल तरी तुम्हाला लाभ मिळेल असं सांगितलेलं आहे. तरीसुद्धा जेवढ्या लवकर शक्य होईल तर या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घ्या. तुम्हाला नसेल जमेत तर यामध्ये जे काही आधार सेवा केंद्र आहेत, त्याचबरोबर तुमच्या जवळचा माहितीतला व्यक्ती असेल तुमच्या परिवारामधला, त्याला सांगून नोंदणी जी आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर करून घ्या. त्याचबरोबर व्हेरिफिकेशनसुद्धा आहे, पेरी पहचानद्वारे हे करून घ्या. त्याच्यानंतर कागदपत्र तुम्ही नंतरसुद्धा अपलोड करू शकता, कारण कागदपत्रांमध्ये उत्पन्नाचा दाखला पुन्हा तुम्हाला नवीन काढावा लागणार आहे. तर या अगोदरसुद्धा आपण कागदपत्र कशी अपलोड करायची, लॉग इन कसं करायचं, त्याचबरोबर साईनअप म्हणजेच नोंदणी कशी करायची या संदर्भात सुद्धा मी माहिती सांगितलेली आहे. अत्यंत महत्त्वाची आहे. पुढचे सगळे हप्ते हे दिव्यांग सहाय्यक पोर्टलद्वारे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. पुढच्या सगळ्या योजना या अंतर्गत मिळणार आहेत. या कारणामुळे अत्यंत महत्त्वाची अशी पोर्टल असून जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या या पोर्टलवर नोंदणी करून घ्या. दिव्यांग सहाय्यक योजना पोर्टल जे आहे, त्याचबरोबर इतर दिव्यांग बांधवांसाठीच्या, निराधार बांधवांसाठीचा पुढच्या महिन्यासाठीचा हप्ता, त्याचबरोबर आत्ता राहिलेला हप्ता, या संदर्भातल्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.